मंडळी, तुम्ही आम्ही प्रत्येक जण एक माणूस म्हणून जन्माला येतो, पण आपण खरोखरच माणूस म्हणून जगतो का? किंवा आपण माणुसकीच्या नात्यानं अवतीभोवतीच्या समाजात खरंच वावरतो का? हा प्रश्न तुम्हाला विचारण्याचं कारण ज्येष्ठ उद्योग महर्षी रतन टाटा यांनी त्यांच्या 86 वर्षांच्या आयुष्यात निर्माण केलेला माणुसकीचा आदर्श. टाटा समूहाचे प्रमुख या नात्यानं एक यशस्वी उद्योजक अशी त्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. पण रतन टाटांच्या व्यक्तिमत्वातून पैशांच्या श्रीमंतीपेक्षा माणुसकीच्या वैभवाचीच अनुभूती समाजाला कायम आली. टाटा या ब्रँडसोबत नांदणारी विश्वासार्हता हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू होताच, पण त्यासोबत रतन टाटांनी समाजाला कर्तृत्व, दातृत्व आणि मानवतेचीही आयुष्यभर शिकवण दिली. ज्यांच्या पायाशी मांडी घालून बसावं ना मंडळी, आणि 4 गोष्टी शिकून घ्याव्यात अशा मोजक्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वांपैकी ते एक होते. त्यामुळेच रतन टाटा यांच्या निधनानं टाटा कुटुंबीय आणि टाटा समूह यांच्या इतकंच भारत देश आणि भारतीय समाजाचंही मोठं नुकसान झालंय. रतन टाटा हे भारतीय उद्योग विश्वाचे आधारवड होतेच, पण तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या आणि नेत्या अभिनेत्यांच्या आयुष्यातही त्यांनी आपल्या हयातीत जणू दीपस्तंभाची भूमिका बजावली. रतन टाटा आज आपल्यात नाहीत, पण त्यांनी 86 वर्षांच्या आयुष्यात तुम्हा आम्हाला दिलेली नीतिमूल्यांची शिदोरी मंडळी इतकी मोठी आहे की तुमच्या आमच्यासह पुढच्या कित्येक पिढ्यांनाही ती शिदोरी त्यांच्या आयुष्यभर पुरणार आहे. मंडळी, आजचा हा 0 आवर शो रतन टाटा यांच्या कर्तृत्वाला, दातृत्वाला आणि नेतृत्वालाही समर्पित करताना सुरुवातीला पाहूयात त्यांच्या उद्योग क्षेत्रातल्या कारकिर्दीवर एबीपी माझाचा खास रिपोर्ट. उद्योगपती रतन नवल टाटा. रतन टाटा वयाच्या 86व्या वर्षी दीर्घ आजारानं आपल्यातून निघून गेले आणि एका पर्वाचा जणू अंत झाला. यशस्वी उद्योजक ही रतन टाटांची पहिली ओळख होती, पण त्यांचं व्यक्तिमत्व आणि कार्यक्षेत्र हे उद्योग विश्वापुरतच मर्यादित नव्हतं. उद्योगातल्या भरभराटीसोबतच देशाची प्रगती, सामाजिक भान, सहकारी कर्मचाऱ्यांचं कल्याण आणि प्राणीमात्रांविषयीची तळमळ आदी प्रत्येक विषयातल्या त्यांच्या आस्थेनं एक आदर्श उदाहरण निर्माण केलं. रतन टाटा यांच्याकडे वयाच्या 53व्या वर्षी टाटा समूहाची धुरा सोपवण्यात आली होती. त्यांच्या कर्तृत्वाचं हे यश होतच, पण त्यापेक्षा ही जबाबदारी एक आव्हान म्हणून खूप मोठी होती. त्याची 2 कारणं होती. पहिलं कारण हे की त्यांच्या आधी टाटा समूहाचं नेतृत्व हे JRD टाटा यांच्याकडे होतं. JRDनी तोवर तब्बल 53 वर्ष टाटा समूहाचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे त्यांचा वारसा सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे रतन टाटा यांच्याकडे टाटा समूहाचं नेतृत्व आलं त्याच सुमारास, म्हणजे 1991 सालीच भारतानं आपली अर्थव्यवस्था ही जागतिक कंपन्यांसाठी खुली केली होती. म्हणजे टाटा समूहातल्या कंपन्यांना त्यावेळी देशांतर्गत कंपन्यांसोबतच बहुराष्ट्रीय कंपन्यांचीही स्पर्धा करावी लागणार होती. त्यामुळे टाटा समूहातील कंपन्यांना या मोठ्या बदलासाठी सज्ज करणं, त्यासाठी हवे ते बदल करणं, गरज पडली तर नेतृत्व बदलणं, हे सगळं रतन टाटांनी अगदी खमकेपणानं केलं. रतन टाटा एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी टाटा समूहाच्या अनेक कंपन्या या जागतिक स्तरावर नेल्या. TCS, टाटा टी, टाटा कॅपिटल, ताज हॉटेल्स, टाटा केमिकल्स, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, टाटा प्रिसिजन इंडस्ट्रीज अशी त्या कंपन्यांची यादी भली मोठी आहे. रतन टाटा यांनी टाटा समूहाचं 22 वर्ष नेतृत्व केलं. म्हणजे त्यांनी केवळ त्यांच्या कंपन्यांची संख्या, व्याप्ती आणि नफा वाढवला असंच नाही, तर जागतिक उद्योग क्षेत्रात टाटांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर वेळोवेळी भारतीयांचीही मान उंचावली. उदाहरण द्यायचं झालं तर जॅग्वार लँड रोवरचं नाव घ्यावं लागेल. JLR ही आंतरराष्ट्रीय कीर्तीची कंपनी टाटांनी 2008 साली फोर्ड समूहाकडून विकत घेतली. जवळपास 200 वर्षांच्या इंग्रज राजवटीचा इतिहास असलेल्या भारत देशातील एका उद्योग समूहानं ब्रिटनचा सर्वात प्रतिष्ठित ऑटो ब्रँड विकत घेणं हा भारतीय उद्योजकतेच्या प्रवासात एक मैलाचा दगड होता. टाटांचा कारनामा यावरच थांबला नाही,
टाटा नॅनो हा प्रकल्प खुद्द टाटांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला. एक भारतीय कंपनी जगातील सर्वात स्वस्त मात्र तरीही सुरक्षित अशी कार बनवू शकते हे टाटा मोटर्सनं सिद्ध केलं. या प्रकल्पाचे प्रमुख मराठमोळे गिरीश वाघ होते. हा योगायोग म्हणजे जणू दुधात साखर. JLR आधी टाटा स्टीलनं 2007 साली कोरस ही ब्रिटिश कंपनी विकत घेतली होती. तसंच 2000 साली टेटली हा चहाचा ब्रिटिश ब्रँडही टाटा समूहाच्या छत्राखाली आला होता. कॉर्पोरेट जगतातील यश हे टाटांच्या प्रसिद्धी मागचं केवळ एक कारण होतं. कोट्यवधी भारतीयांनी प्रेम केलं ते त्यांच्या दानशूरपणावर, त्यांच्या स्वभावावर, त्यांच्या मृदू वाणीवर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर. इतकी दशकं सार्वजनिक जीवनात राहूनही ते कधीही वादात सापडले नाही. स्पर्धकांबद्दल वाईट बोलणं, राजकीय वादात पडणं, स्वतःबद्दल बढाया मारणं हे रतन टाटांच्या स्वभावातच नव्हतं. रतन टाटा यांच्या इतकी निखळ, निर्मळ आणि परोपकारी व्यक्ती आज मितीला समाजात फार क्वचितच आढळते. रतन टाटा हे तसेच एक दुर्मिळ असामी होते. त्यांनी आपल्या हयातीत कोट्यवधींच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम निर्माण केलाच, पण त्यांच्या निधनानंतरही त्यांची मूल्य आणि त्यांची तत्व अवघ्या मानव समाजाला एका दीपस्तंभाप्रमाणे वाट दाखवत राहतील यात तीळ मात्र शंका नाही. अमेय चुंबळेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. मंडळी, रतन टाटांचं कर्तृत्वच इतकं अफाट आहे ना की ते छोट्याशा रिपोर्टमध्ये सामावणार नाही. आणि म्हणूनच रतन टाटा यांच्याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आम्ही ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्याशी आज सकाळी संवाद साधला होता. कुबेर यांनी टाटा समूहावर टाटायन नावाचं एक पुस्तक लिहिलंय. या पुस्तकासाठी त्यांनी टाटा समूहाचा बराच अभ्यास केला, संशोधन केलं आणि रतन टाटा यांची मुलाखतही त्यांनी घेतली होती. कुबेर यांना आम्ही विचारलेला पहिला प्रश्न होता की रतन टाटांच्या व्यक्तिमत्वाकडे ते कसं पाहतात. त्यावर त्यांचं उत्तर बघा. केवळ उद्योगपती या एका शब्दाने त्यांचं वर्णन करता येणं अयोग्य आहे, करणं अयोग्य आहे. याचं कारण असं की ते केवळ पैसा आणि उद्योग आणि संपत्ती निर्मिती करणारा करणारी एक व्यक्ती एवढ्यापुरतंच मर्यादित नव्हतं. भारतीय संस्कृती, भारतीय अभिजातता आणि भारतीय मातीच्या गरजा यांचा विचार करून ज्यांनी एक सम्यक साम्राज्याची, उद्योग साम्राज्याची निर्मिती केली, असा एक तो द्रष्टा संपत्ती निर्मितीकार होता असं त्यांचं वर्णन करावं लागेल. आणि सर्वसाधारणपणे भारतीय उद्योगपती हे भारत सरकारच्या धोरणांच्या अनुषंगानं, त्याच्या कलाकलानं आपले उद्योग साम्राज्य आखत असतात. रतन टाटांनी असं कधीही केलं नाही. ज्याचा सरकारशी काहीही संबंध नाही, सरकारी धोरणांच्या सहभागाची किंवा मदतीची गरज नाही, अशा स्वरूपाची उद्योग स्वप्न त्यांनी पाहिली. आणि दुसरं असं की फार कमी भारतीय उद्योगपती असे की ते जागतिक पातळीवर ज्यांचं कौतुक झालं आणि जगात त्यांनी वेगवेगळ्या देशांना, जवळपास 150 देशांमध्ये या टाटा समूहाचा विस्तार झालेला आहे. त्याचं सगळ्यात महत्वाचं एक कारण हे रतन टाटांची जी स्वप्न पाहण्याची जी दृष्टी होती त्याच्यामध्ये आहे. ज्यावेळेला इंग्लंडमध्ये रतन टाटा यांचा विषय निघाला त्यावेळेला इंग्लंडचे अर्थमंत्री असं सहज म्हणाले की हो, रतन टाटा ही इज ब्रिटिश. जर्मनीचा हा जेव्हा मुद्दा होता, भारत जर्मनी संदर्भातला, जेव्हा उद्योग साम्राज्याच्या उद्योगाच्या विस्ताराचा प्रश्न आला त्यावेळेला जर्मनीच्या अर्थमंत्र्यांचा, उद्योग मंत्र्यांची हीच प्रतिक्रिया होती, ओ मिस्टर रतन टाटा ही जर्मन. अशी वैश्विक ज्याची एक जाणीव होती, वैश्विक ज्यांचं अस्तित्व होतं आणि वैश्विक नजर होती, अशा स्वरूपाचा एक द्रष्टा हा माणूस होता. आणि त्याचं निधनाचं मोल आपल्याला काही दिवसांनी कळेल, कारण अशा स्वरूपाची माणसं भारतामध्ये अलीकडे तयार होत नाहीत. म्हणजे JRD टाटा आणि रतन टाटा ही दोन अशी एक अपवादात्मक व्यक्ती होत्या की ज्या म्हणजे उद्योगपती या शब्दाशी जे काही बाकीचे नकारात्मकता जी जोडली गेलेली असते ती त्यांच्या बाबतीत कधीही झालं नाही. त्यांना कधीही ती नकारात्मकता शिवली नाही आणि ते सर्वसाधारण संपूर्ण आयुष्यभर आदरणीयच राहिले. अशी फार कमी माणसं आपल्यामध्ये आहेत. त्यामुळे रतन टाटा यांच्या जाण्यानं आपण नक्की काय गमावलंय ते मला असं वाटतं की हे सुद्धा आपल्याला कळायला काही अवधी जावा लागेल. आणि त्यांचं नसणं म्हणजे काय आहे हे असण्याशिवाय आपण ते जेव्हा सहन करायला लागू तेव्हा त्याचं मोल आपल्याला कळेल. खरंच आहे, रतन टाटा यांचं नसणं म्हणजे काय आहे हे आपल्याला समजायला खूप वर्ष लागणार. पण गिरीश कुबेर यांना जाणवलेली
रतन टाटांची आणखी काय स्वभाव वैशिष्ट्य ती जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. अनेक सांगता येतील, म्हणजे किमान अर्धा डझन सहज सांगता येतील. जे.आर.डी. टाटा, रतन टाटा असतील किंवा आणखी टाटा समूहाचे अन्य जे काही धुरीण होऊन गेले, सुनावाला आणि आणखी ती काही मंडळी असतील, त्या सगळ्यांचं एक वैशिष्ट्य असं की त्याने प्रत्येकाने देशासाठी वेगळं काही दिलं. म्हणजे जर जे.आर.डींचा विचार केला तर त्यांनी पहिली देशातली हवाई कंपनी आपल्या देशाला दिली, एअर इंडिया. ती आता पुन्हा त्यांच्याकडे टाटा साम्राज्याकडे आलेली आहे. रतन टाटा यांचा विचार केला तर भारतामध्ये त्यावेळेला दोनच प्रकारच्या मोटारी असायच्या, एक अँबॅसेडर आणि पद्मिनी. एक सरकारी खात्यातनं असायची आणि दुसरी वालचंद हिराचंद समूहाकडनं निर्मिती तिची केली जायची. अशा वेळेला भारताला एक स्वतंत्र मोटारीचं एक विश्व आपण जगाला देऊ शकतो असं स्वप्न बघून स्वतः इटलीला जाऊन ते मोटारीचं आरेखन, ज्याला डिझायनिंग म्हणतात, ते शिकून त्याने भारतासाठी पहिली कौटुंबिक मोटार ज्याला म्हणता येईल ती तयार केली. इंडिकाचा जन्म त्याच्यातनं झाला. त्या एकदा मुंबईतनं रस्त्यावरनं जात असताना त्यांच्या असं लक्षात आलं की म्हणजे पाऊस होता आणि पावसात त्यांनी एक कुटुंब बघितलं बाजूने जाताना. नवरा मागे बायको, दोघांच्या मध्ये बसलेली, म्हणजे दुचाकी होती, मध्ये बसलेली मुलगी आणि पुढे वडिलांच्या समोर स्कूटरवर बसलेला एक मुलगा. असे 4 जण त्या मोटारीतनं जात होते. त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आपण एक स्वस्तातली, ज्याला सर्वसाधारण नागरिकाला परवडेल अशी मोटार का नाही देऊ शकत. त्याच्यातनं मग नॅनो या मोटारीचा जन्म झाला. भारतीय उद्योगपती हे मी मगाशी जसं म्हणालो तसं परदेशात जात नाहीत. आज जगातली सगळ्यात मोठी चहाची कंपनी ही भारतीय आहे. म्हणजे जवळपास 99% जनता जगातली त्यांचा जेव्हा दिवस सुरू होतो ते जेव्हा चहा पितात तो बहुधा भारतीय असतो आणि त्याचं श्रेय रतन टाटांना जातं, जेव्हा त्यांनी टेटली ही कंपनी टाटा समूहाचा भाग बनवून घेतली. मोटारीच्या संदर्भात परत बोलायचं झालं तर जगामध्ये लोकप्रिय असेल असा भारतीय ब्रँड हा भारतीय मालकीचा कधीच नव्हता मोटारीच्या बाबतीमध्ये. ज्यावेळेला फोर्डच्या इंग्लंडमधल्या कारखान्यामध्ये संप झाला आणि कामगारांना कळलं की हा कारखाना आता बंद करायची वेळ आलेली आहे, त्यावेळेला कारखान्यामध्ये मतदान झालं आणि अनेक कर्मचाऱ्यांना विचारलं गेलं की तुम्हाला कुठल्या उद्योग समूहाकडे जायला आवडेल. तर जवळपास 90% कर्मचाऱ्यांनी आम्हाला टाटा समूहाचा भाग व्हायला आवडेल असं मत व्यक्त केलं. बाकीचे काही 2-4 उद्योगपती, जगातले अन्य उद्योग सुद्धा त्याच्यामध्ये होते स्पर्धेमध्ये आणि तो उद्योग समूह भारतीय कंपनीचा भाग झाला. आज अनेकांना माहीत नसेल, म्हणजे ब्रिटनचे राजा राणी, किंग चार्ल्स किंवा ही जी सगळी लोक ज्या काही मोटारी वापरतात, अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर ते वापरतात, ज्या लँड रोवर नावाच्या ज्या मोटारी आहेत किंवा जगवार नावाची जी एक अतिशय शाही अशा स्वरूपाची जी मोटार आहे ती टाटा साम्राज्याचा भाग आहे, हे अनेकांना माहिती नसेल. त्याचबरोबरीने पोलाद कंपनीमध्ये भारतीय कंपन्यांचा आकार भारतापुरताच मर्यादित होता. टाटानी जेव्हा कोरस ही जागतिक कंपनी आपल्यामध्ये साम्राज्यामध्ये आणली त्यावेळेला भारतीय कंपन्यांचा, पोलाद कंपन्यांचा जो काही आकार होता तो एक जागतिक पातळीवरती आव्हानं देता येईल असा निर्माण झाला. त्यामुळे असे अनेक उदाहरणं देता येतील की जे केवळ टाटा, रतन टाटा यांच्यामुळे शक्य झाली. हे केवळ आर्थिक विश्वात म्हणतोय, त्याच्याशिवाय त्यांचं अलीकडचं सगळ्यात ताजं उदाहरण कौतुक करायला हवं, भारतीय माणसांनी लक्षात घ्यायला हवं. कारण भारतीय माणसांना रस्त्यावरची माणसं आणि रस्त्यावरची कुत्रे दोघांनाही हडतहुडूत करायला आवडतं, पण रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठी या माणसांनी जे केलेलं आहे त्याची तुलना फार किंवा अशक्यच आहे असं म्हणायला हवं. रतन टाटा जेव्हा बॉम्बे हाऊसमध्ये यायचे, गाडीतनं उतरल्या आसमंतातले आसपासचे सगळे कुत्रे त्यांच्या मोटारीपाशी धावत यायचे आणि हे जणू आपले मित्र आहेत. त्यांना नावं होती, रतन टाटांनी दिलेली नावं होती. त्यांच्याशी गप्पा मारत रतन टाटा बॉम्बे हाऊसच्या मध्ये प्रवेश करून लिफ्टपर्यंत जायचे आणि हे सगळे कुत्रे त्यांना त्यांच्या दरवाजापर्यंत सोबतीला असायचे, लिफ्टच्या दरवाजापर्यंत. आणि नंतर शेवटचं त्यांचं एक मोठं काम होतं की मुंबईमध्ये चांगल्या अर्थाने एक जागतिक स्तरावरचं प्राण्यांचं रुग्णालय नव्हतं आणि आपला कायदा असा होता की जिथे तुम्हाला रुग्णांना म्हणजे प्राण्यांना रात्रभर दाखल करून घ्यावं लागेल अशा स्वरूपाची व्यवस्था करायला बंदी होती कायद्यानं. तो कायदा रतन टाटांच्यामुळे बदलला गेला आणि मुंबईमध्ये पहिलं जागतिक स्तरावरचं प्राण्यांचं रुग्णालय केवळ रतन टाटांच्यामुळे तयार झालं आणि ते त्यांनी स्वतःच्या पैशातनं उभं केलं. म्हणजे टाटा समूहातल्या कुठल्या उद्योगपतीनं त्याला देणगी दिली असं नाही. असे अनेक दाखले देता येतील. ज्यावेळेला 2008 झालं मुंबईला
नोव्हेंबर महिन्यामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला तर ताजच्या परिसरातले अगदी चणे फुटाणे विकणारे सुद्धा जखमी झाले. तर त्यावेळेला रतन टाटांनी जातीनं लक्ष घालून प्रत्येकाचा पत्ता शोधून काढला आणि त्या सगळ्या रस्त्यावरचे चणे फुटाणे विकणाऱ्यांना किंवा ते फोटोग्राफर्स असतात, ते गॉगल विकणारे असतात, गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातले, त्यांना घरी जाऊन जाऊन टाटा समूहाच्या वतीनं मदत दिली. हे केवळ रतन टाटांमुळे झालं, कारण खरं म्हटलं तर त्यांचं ते काही कर्मचारी नव्हते, त्यांची जबाबदारी आर्थिक जबाबदारी घेण्याचा यांनी काही प्रश्न नव्हता, पण तरी सुद्धा त्यांनी हे केलं. याचं कारण हा जो एक संपत्ती निर्मितीतला सात्विकता नावाचा जो गुण आहे तो त्यांच्यामुळे भारतीय समाजाला समजला असं म्हणता येईल. म्हणून ती सात्विकता अंगी जपणं ही रतन टाटांना आपण जर काही करू शकलो तर तीच खरी श्रद्धांजली असू शकेल. थोडक्यात सांगायचं तर ते केवळ द्रष्टे उद्योजकच नव्हते, तर माणूस आणि प्राणी यांच्याविषयी त्यांच्या मनात अतिशय कळवळा होता. आणि म्हणूनच उद्योगांनी केवळ नफ्याचा नाही तर एकंदर समाजाचा विचार केला पाहिजे असं रतन टाटा म्हणायचे. सामान्यांचा विचार करण्याचा त्यांच्यात जो गुण होता त्याबद्दल गिरीश कुबेर यांनी काय म्हटलं आपण तेही पाहूया. आधीपासूनच टाटा समूहाचं ब्रीद आहे. पु ल देशपांडेंनी ते खूप छान सोपं वर्णन करून टाकलं की भारतीय संस्कृतीचं वर्णन करायचं झालं तर कसं करता येईल. तर पुलंचं वाक्य आहे की खालती बाटा आणि वरती टाटा, पायामध्ये बाटाच्या चपला आणि बाकी सगळं टाटा, हे त्या समूहाचं वैशिष्ट्यच राहिलेलं आहे. आणि देश प्रथम हा जो एक असा राष्ट्राभिमानी भावनेतनं एक संकुचितपणाने त्याच्याकडे बघितलं जातं, तसं त्यांचं कधीही वागणं नव्हतं. हे मानवतेच्या नजरेनं त्यांनी नेहमी बघत आलेले आहेत. म्हणजे एखाद्या प्रकल्पामुळे जर पक्षी बाधित होत असतील, स्थलांतरित पक्षी, तर तो त्या प्रकल्पाचं स्थळ हलवणे इतके औदार्य उदारता त्यांच्या अंगी होती. माझं जेव्हा टाटायन पुस्तक लिहित होतो त्यावेळेला त्यांच्याशी अनेकदा संवाद झाला. त्यातल्या एका मुलाखतीत मी त्यांना विचारलं होतं की तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये, अन्य देशात जन्माला आला असता तर अधिक मोठी झाला असतात, टाटा समूहाची व्याप्ती अधिक वाढली असती. ते म्हणाले बरोबर आहे, तसं निश्चित झालं असतं, पण तिथे तसं करू शकणारे अनेक जण होते. आपल्या परिसरात, आपल्या भागात ते तसे नाही आहेत, म्हणून मी इथे करतोय, याला जास्त माझ्या दृष्टीनं महत्व आहे. तर ही जी एक मातीशी नाळ सांगणारी वृत्ती आहे ही मला असं वाटतं ही फार कमी उद्योगपतींमध्ये असते. आपले उद्योगपती काय, सामान्य नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणावरती अनिवासी भारतीय असतात. आपल्याला म्हणजे निवासी भारतीय माहिती आहेत, पण हे निवासी अभारतीय असतात. एक पाश्चात्य जगाची ओढ असणं. रतन टाटा असे अजिबातच नव्हते. म्हणजे परदेशास्थ भारतीयांना आपण अनिवासी भारतीय म्हणतो, पण त्याच्या पलीकडे एक मोठा वर्ग असा असतो की तो भारतीय असतो पण अनिवासी असतो. रेसिडेन्शियल नॉन इंडियन्स असं त्यांचं वर्णन करता येईल. रतन टाटा असे अजिबात नव्हते. अत्यंत साधेपणानं आपण या समाजाचाच भाग आहोत अशा पद्धतीनं ते वागायचे. आणि आपल्याकडे धनाढ्यांचं, सत्ताधीशांचं किंवा सर्वोच्च स्थानात जे असतात त्यांचं साधेपण हे समोरच्याला दबकून टाकणारं असतं. ते साधेपण मिरवणारं साधेपण असतं. रतन टाटांचा साधेपणा असा अजिबातच नव्हता. तो प्रामाणिक साधेपणा होता, तो खऱ्या माणसाचा साधेपणा होता. आणि ते वैयक्तिक आयुष्यात जसे होते तसेच सार्वजनिक आयुष्यात सुद्धा होते. त्यामुळे हे साधेपणासाठी त्यांना काही वेगळे प्रयत्न करावे लागले असं झालेलं नाही. तो त्यांच्या सादगी, ज्याला हिंदीमध्ये एक अतिशय छान शब्द आहे, ते सादगी असणं, हे साधेपण असणं, हे त्यांच्या नैसर्गिक स्वभावाचा भाग होता. हा टाटा घराण्याच्याच वैशिष्ट्याचा भाग आहे. म्हणजे रतन टाटाच्या आधी जेव्हा जे.आर.डी. टाटांकडे टाटा समूहाची धुरा होती 91 सालापर्यंत, ते ऑफिसला येताना जवळच्या एका बेस्टच्या बस स्टँडवर त्यांना कार्यालयातला कर्मचारी थांबलेला दिसला, तर त्यांनी त्याला गाडीमध्ये घेतलं. तो कर्मचारी म्हणाला, नाही मी तुमच्या गाडीमध्ये कसा बसू? तर ते म्हणाले, गाडी माझी नाही आहे, टाटा समूहाची गाडी आहे. तर हा जो साधेपणा आहे हा रतन टाटांमध्ये तसाच्या तसा अंगी उतरलेला होता. त्यामुळे सॉल्ट टू सॉफ्टवेअर हे म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याचं वर्णन केलं जातं, ते मिठापासून ते अगदी अत्युच्च दर्जाच्या सॉफ्टवेअरपर्यंत अशा संपूर्ण मानवी जीवनाला, परिघाला हात घालणाऱ्या उद्योगांचं व्यवस्थापन, निर्मिती त्यांच्याकडून झाली, उत्पादनं तशी झाली. हे माझ्यासाठी फार महत्वाचं वाटतं. कारण देशात राहून सुद्धा, म्हणजे जेव्हा पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध हे जेव्हा ब्रिटननी जिंकलं, त्यावेळेला ब्रिटनच्या मंत्र्यांचे उद्गार आहेत की आम्ही टाटा स्टीलमुळे जिंकलो. म्हणजे आमची वाहनं हे टाटा स्टीलनी बनलेली होती, मजबूत अशी. त्याच्यामुळे त्यावेळेला शत्रूच्या बॉम्बनी त्यांची धूळधाण झाली नाही. ही वैशिष्ट्य मला असं वाटतं आपण लक्षात घ्यायला हवी. मंडळी, कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पण टाटा समूहानं एकाही कर्मचाऱ्याला काढलं नाही, हे जनतेच्या अजूनही लक्षात आहे.
रतन टाटांच्या या संवेदनशील भूमिकेविषयी गिरीश कुबेर यांना काय वाटतं जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. नुसती कर्मचाऱ्यांना काढलं नाही असं केलं नाही, ते जवळपास 500 कोटी रुपयांची त्यांची वैयक्तिक मदत त्यावेळेला दिली गेली. इथे मला एक 2 दाखले द्यायला आवडतील की ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये किल्लारीचा भूकंप झाला त्यावेळेला JRD खूप क्षीण झालेले होते, त्यांची स्मरणशक्ती दगा द्यायला देत होती आणि अत्यंत अशक्त झालेले होते. ते ज्यावेळेला कार्यालयामध्ये त्या दिवशी आले आणि नुकतंच कार्यालयात आले आणि त्यांना कळलं की किल्लारीचा भूकंप झालेला आहे, त्यांचा पहिला निर्णय त्याही अवस्थेत होता की ताबडतोब अख्खीच्या अख्खी एक रेल्वे बुक करा आणि मदत पाठवा. रतन टाटांच्या बाबतीत तसंच झालं. ज्या वेळेला देशाने आणि ही संकट बघितलेली आहेत, विशेषतः कोविडचं संकट हे अलीकडचं आपल्या पिढीने पाहिलं, त्यावेळेला त्यांनी वैयक्तिकरित्या पुढे येऊन मोठ्या प्रमाणावरती मदत केलेली आहे. हा त्या टाटा नावाच्या एका जनुकाचा मला असं वाटतं गुण आहे. ज्यावेळेला पहिल्या महायुद्धानंतर इथे आजारांची साथ होती त्यावेळेला पहिले जे टाटा होते जमशेदजी टाटा, त्यावेळेला त्यांनी रशियातल्या एका तज्ज्ञाला मुंबईमध्ये बोलवलं आणि जाहीररित्या लसी घेतल्या, सहकुटुंब सहपरिवार, कारण लसीची लोकांना भीती वाटायची. आणि तो रशियन जो तज्ज्ञ होता त्याच्या नावाने मुंबईमध्ये एक संस्था आहे ज्याचं नाव हाफकिन इन्स्टिट्यूट आपण म्हणून त्याला ओळखतो. त्या हाफकिनला टाटाने मुंबईमध्ये आणलं आणि स्वतः टाटा, त्यांची पत्नी, त्यांची बाकीचे कुटुंबीय यांनी लसी टोचून घेतल्या. म्हणजे तिथपासून जी परंपरा एक उदात्ततेची सुरू झालेली आहे ती इथे कोविडच्या मदतीपर्यंत येऊन थांबते. अजूनही टाटा सन्समध्ये रोज सकाळी कोणीही गरजू हा जातो आणि मला काहीतरी मदत हवी असं जेव्हा मागतो तेव्हा त्याला काही ना काही रुग्णालयात असेल, औषधांची असेल, रोख रकमेची असेल, ती मदत त्या समूहाकडून केली जाते. हे टाटा नावाचं एक जनुक भारतीयांमध्ये एक निर्माण झालं, त्याचं श्रेय या समूहाला आहे आणि त्या विशेषतः त्या व्यक्तींनी त्या जनुकाचे जे गुणधर्म पाळले त्या सगळ्यांना आहे असं मला वाटतं. मंडळी, ज्येष्ठ उद्योग महर्षी रतन टाटा यांच्या उद्योग क्षेत्रातल्या कर्तृत्वाविषयी आणि त्यांनी जपलेल्या समाजभानाविषयी आपण ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्याकडून अगदी सविस्तर जाणून घेतलं. एक माणूस म्हणून रतन टाटा यांची शारीरिक उंची ही 6 फुटांच्या आसपास होती, पण 86 वर्षांच्या आयुष्यात त्यांच्या माणुसकीची किंवा त्यांनी जपलेल्या मानवतावादी भूमिकेची उंची ही कोणत्याही एककात न मोजता येण्यासारखीच होती. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे रतन टाटा नावाचं रसायन आणखी खोलात जाऊन समजून घेण्यासाठी. त्यासाठी आम्ही आज सकाळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्याशीही संवाद साधला. रतन टाटांना पद्मविभूषण मिळाला तेव्हाचा एक किस्सा माशेलकर सरांनी आम्हाला सांगितला. त्यात माशेलकरांचाही थोडा इतिहास आहे, पण माशेलकरांनी सांगितलेल्या अनुभवात जो योग जुळून आलाय तो दोघांसाठीही दुर्मिळ होता. ऐकूयात तो किस्सा माशेलकर सरांकडून. टाटा समूहातर्फे ज्या स्कॉलरशिप दिल्या जातात त्यातली स्कॉलरशिप मला मिळाली 60 रुपये दर महिन्याला, आणि अशी जवळजवळ 6 वर्ष मला स्कॉलरशिप मिळाली. मी त्यामुळे शिकू शकलो मी. आणि गंमत म्हणजे जर ही स्कॉलरशिप मिळाली नसती तर मी पुढे जाऊ शकलो नसतो. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे 17 मार्च 2000 रोजी राष्ट्रपती भवनामध्ये मी आणि रतन टाटा दोघांनाही एकत्र पद्मभूषण देण्यात आलं. म्हणजे बघा, आणि ते सुद्धा R.K. नारायणन यांच्या हस्ते, जे आपले राष्ट्रपती होते आणि ते स्वतः टाटा स्कॉलर होते. म्हणजे तुम्ही कल्पना करा, एका टाटा स्कॉलरने रतन टाटांना पण पद्मभूषण दिलं आणि टाटा स्कॉलरला पण पद्मभूषण दिलं. ह्याचा अर्थ हे टाटा समूहाने जे काम केलेलं आहे, असे मी एकटाच माशेलकर नव्हे, असे हजारो माशेलकर त्यांनी मदत केलेली आहे. तर हा एक त्यांच्यातला एक माझ्या मते एक महत्त्वाचा भाग होता की राष्ट्राची जी घडणी होते त्याच्यामध्ये सर्वांना, गरीबातल्या गरीबांना त्यांनी मदत केलेली आहे. मंडळी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी बोलण्याच्या ओघात रतन टाटा हे व्यक्ती म्हणून कसे होते हे सांगितलंच, पण त्यांच्या व्हिजनविषयी सांगताना त्यांनी टाटा नॅनो कारची गोष्टही सांगितली. तसंच रतन टाटा हे कसे युवा मित्र होते याचीही माहिती माशेलकर सरांनी दिली. एक मी पाहिलंय, धनाची श्रीमंती सोडा पण त्यांच्या मनाची श्रीमंती एवढी मोठी होती. मला आठवतं की ते अत्यंत शालीन, अत्यंत साधे राहायचे, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे असलेले हे रतन टाटा होते.
की त्यांच्यासारखं व्हिजन, त्यांच्यासारखं इनोव्हेशनवर भार मी पाहिलेलं नाहीये. आता टाटा नॅनो त्यांनी केली बघा, तर ती टाटा नॅनो कोणासाठी? गरिबांसाठी. 1,00,000 रुपयामध्ये ती मी कार बनवणार. आणि त्यावर मला सांगायला अभिमान वाटतो की आपले तरुणांवर त्यांचा फार विश्वास असायचा, कळलं का? आणि गिरीश वाघ जे फक्त 35 वर्षांचे होते, त्यांच्या हातात त्यांनी संबंध ही कामगिरी त्यांना सोपवली होती आणि त्यांनी ती यशस्वी करून दाखवली. तर टॅलेंट, टेक्नॉलॉजी आणि ट्रस्ट हा जो भाग आहे त्याच्यामध्ये त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. सर्वप्रथम म्हणजे ते अत्यंत वक्तशीर होते, शिस्तबद्ध अशी ती व्यक्ती होती, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की प्रॉफिटपेक्षा पर्पज हे फार महत्वाचं आहे. एथिक्स, कळलं की नाही, ते एक मोराल कंपास आपण ज्याला म्हणतो, त्याच्यावर त्यांचा जास्त भर होता. आणि अनुकंपा, याच्यासाठी कामगारांविषयी अनुकंपा, म्हणजे आता उदाहरणार्थ टेम्पररी वर्कर्स असतात, त्यांचं काय होणार ह्याच्यावर लक्ष देणं जास्त त्यांचा भार होता. तर त्यामुळे मूल्य हे माझ्या मते त्यांनी जास्तीत जास्त महत्वाचं ठरलं. मूल्य म्हणजे पैसा नव्हे, पण मूल्य म्हणजे त्यातल्या मागची जी एक तत्वाची भावना असते, त्या भावनेवर त्यांचा प्रचंड हे होते. टाटा समूहाचे ते अध्यक्ष होते आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी स्टार्टअप्समध्ये उदाहरणार्थ त्यांचा असा विश्वास होता की ही जी तरुणाई आहे त्यांचे हे जे विचार आहेत आणि त्यांच्या ज्या धाडसी कल्पना आहेत त्यांना मदत करायला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी स्वतःचे पैसे घालून जवळजवळ 30 स्टार्टअप्सना मला आठवतं त्यांनी मदत केलेली आहे. टाटा नॅनो बघा ना, टाटा नॅनोची कल्पना हीच होती की त्यांनी एकदा पाहिलं की एका स्कूटरवर नवरा, बायको आणि 2 मुलं पावसात भिजत चालली होती. ते म्हणाले हे शक्य नाही, त्यांना आपण एक छोटी कार देऊया. ही जी भावना त्याच्या मागे आहे ना, सर्वांसाठी सर्व समावेशक अशा प्रकारचं संशोधन हे करणं आणि ते उद्योगामध्ये म्हणजे वेगळं असं काही करायचं नाही, पण त्यामध्ये उद्योगच असा की डुईंग गुड इज गुड बिझनेस. ही जी बोल्ड प्रिंट आहे त्यांच्या ह्याच्यातली, ती माझ्या मते सर्वात महत्वाची आहे. ज्याला आपण इनोव्हेशन, कंपॅशन आणि पॅशन या तिन्ही गोष्टी एकत्र त्यांनी आणल्या. प्रत्येक निर्णयामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला ते दिसायचं. म्हणजे केवळ यशस्वी उद्योजक म्हणूनच नाही, तर आपण ज्या समाजात राहतो ना, त्या समाजाचंही एक माणूस म्हणून आपण काहीतरी देणं लागतो, हेच रतन टाटांच्या आयुष्याचं सूत्र होतं. आपण ते अनेक वेळा जवळून अनुभवल्याचं रघुनाथ माशेलकरांनी सांगितलं. त्यांनी जी लिगसी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये नुसतं डुईंग वेल नाही आहे, डुईंग गुड आहे. आणि डुईंग गुड फॉर द सोसायटी आणि डुईंग गुड फॉर द सोसायटी इटसेल्फ एज अ बिझनेस, ही त्यांची ही लिगसी आहे. ही माझ्या मते सर्वात महत्वाची आहे. मी तर त्यांना म्हणतो की ही वॉज नॉट एन इंडिव्हिज्युअल. त्या व्यक्ती नव्हत्या, त्या संस्था होती. ती एक संस्था होती, एक मोठी संस्था होती. व्यक्ती जातात हो, पण संस्था राहतात. ही व्यक्ती नसून संस्था असल्यामुळे ते चिरंतन राहतील असं मला वाटतं. माझा एक मित्र आला होता अमेरिकेतनं आणि तो म्हणाला की आम्ही आमच्या कंपनीमध्ये जे चुका करतात त्यांना आम्ही क्षमा करतो, पण जे धोका घेत नाहीत त्यांना आम्ही क्षमा करत नाही. तर भारतात तुम्ही काय करता? तर मी विरोधाने म्हटलं आम्ही भारतात जे चुका करतात त्यांना शिक्षा देतो. तर सगळे हसले, पण एक ग्रस्त हसले नाहीत, ते म्हणजे रतन टाटा. आणि त्यांनी मला बाहेर चहा पिताना म्हटलं की आपण टाटामध्ये रिस्क घ्यायला पाहिजे, ते करण्यासाठी काय करावं लागेल? तर म्हटलं डेअरिंग टू ट्राय. जे असे धाडस करतात, साहस करतात, त्यांना आपण वरती आणलं पाहिजे, असे आपण काहीतरी प्रोग्राम करूया. त्यांनी लगेच 2006 मध्ये कार्यक्रम सुरू केला, डेअरिंग टू ट्राय. आणि त्याच्यामध्ये अशा कल्पना ज्या जगाच्या पुढे आहेत, आपण नेहमी कॉपी करत असतो कुठे, तसं नाही, जगाच्या पुढे आहेत, तशा कल्पना त्यांनी ह्याच्यामध्ये आणल्या. आणि तुम्हाला मी सांगतो त्याचा त्या समूहावर प्रचंड परिणाम झाला हो. म्हणजे मला अजून आठवतं की त्या ह्याच्यात मला आठवतं की एका ह्याला गेलो होतो मी, टाटा मोटर्सच्या समारंभाला गेलो होतो, आणि तिकडे 3 स्टॉल मला दिसले. पहिला स्टॉल म्हणजे येस वी डिड इट, आम्ही हे केलं मोठं धाडस करून. दुसरा भाग असा होता की ज्याच्यामध्ये वी आर ॲट इट, म्हणजे आम्ही अजून करतो आहोत. पण तिसरा भाग असा होता की आम्ही प्रयत्न केला,
पण तरी आम्हाला जमलं नाही, सॉरी. म्हणजे आपलं फेल्युअर सुद्धा ते अभिमानाने दाखवत होते की मी धाडस केलं, ह्याचा त्यांना अभिमान होता. तर हा जो भाग आहे ना रतन टाटांनी त्या कंपनीमध्ये आणला, माझ्या मते हा अत्यंत महत्वाचा आहे. जगाच्या पुढे जर जायचं असेल तर हे येस आय कॅन अँड येस आय विल, मी करणारच, हे जे स्पिरिट आहे त्यांचं, हे माझ्या मते सर्वात मोठं होतं. नाही तर आपण पहा, त्यांना ती कंपनी सॉल्ट टू सॉफ्टवेअर असं म्हणायची, नाही का? कारण आपण टाटा केमिकल्स बघितलं तर ते सॉल्ट बनवत असत, सोडियम कार्बोनेट वगैरे बनवत असत, आणि सॉफ्टवेअर बघितलं तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बघत असत. तर ही जी डायव्हर्सिटी, म्हणजे त्यांच्या कंपनीची मी म्हणेन डायव्हर्सिटी म्हणा, कॉम्प्लेक्सिटी म्हणा, ही भारतातल्या सगळ्या उद्योग समूहामध्ये जास्तीत जास्त आहे. आणि तरीसुद्धा प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की ते सक्सेसफुल झालेत. आणि त्याचं कारण सांगतो तुम्हाला. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या मॅनेजमेंट सिस्टम्स. मी कधीही त्यांना असं इंटरफेअर करताना पाहिलेलं नाही की मला हे हवंय म्हणून तू हे कर, कळलं की नाही? ह्याचं सुद्धा, आणि त्यांची लक्ष देऊन ऐकायची जी ताकद होती ती मी बोर्डामध्ये पाहिलेली आहे, कळलं की कधी ते इंटरफेअर करत नसत. कुणी जर प्रेझेंटेशन करत असत तर कळलं की नाही, प्रत्येकाला प्रोत्साहन द्यायचे. आणि मग ते हायरार्कीवर नव्हे की मॅनेजिंग डायरेक्टर बोलतोय म्हणून आपण ऐकायचं आणि खालून कुणीतरी प्रेझेंटेशन करतं तर मोबाईल बघायचा, तसलं काही नव्हतं त्यांचं. ते सतत सगळ्यांच्या मताला ते महत्त्वाचं. एवढंच नव्हे, ते स्वतः भाग घेत असत हो प्रत्येक कामामध्ये. मंडळी, माशेलकर सरांनी उद्योग विश्वासह सामाजिक क्षेत्रातलेही रतन टाटा आपल्यासमोर उभे केले. पण त्यांच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक पैलू जो कदाचित तुम्हालाही माहिती असेल, आणि ते म्हणजे रतन टाटा यांचं श्वानप्रेम. रतन टाटा यांच्याकडे टिटो आणि टँगो असे 2 श्वान होते. त्यांचं त्या दोन्ही श्वानांवर किती प्रेम होतं हे रायगडचे श्वान प्रशिक्षक अभिषेक दळवींनी फार जवळून पाहिले. आणि तेच आपण ऐकूया थेट अभिषेक दळवी यांच्याकडून. साहेबांकडे 2 डॉग्स होते. त्यांचं नाव होतं जर्मन शेफर्ड, हे ब्रीड होतं, आणि त्यांचं नाव होतं टिटो आणि टँगो. तर साहेब प्रत्येक वेळेला त्यांच्या गाडीमध्ये टिटो आणि टँगोला घेऊन यायचे US क्लबला, आणि बराचसा वेळ तिकडे संध्याकाळचा त्यांच्याबरोबर खेळण्यात घालवायचे. ते ज्या वेळेला खेळत होते तिकडे US क्लबमध्ये टिटो आणि टँगो बरोबर, मी देखील पुढे गेलो, आणि मी ज्या वेळेला ते टिटो आणि टँगोना जवळ जाऊन असं जरा ग्रूम केलं किंवा काय केलं, तर त्यांना कुठेतरी असं जाणवलं की मला सुद्धा त्यांच्याबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे. साहेब टिटो आणि टँगोंना त्यांच्या मुलाप्रमाणे जपत होते. म्हणजे आपण तरी असं विचार करतो की पेट म्हणून आपण म्हणतो की त्यांना आपण बाहेर, पण असं काही नव्हतं. अगदी साहेब आत्ता साहेब हेलिकियामध्ये आले बंगलोमध्ये, तर त्यांना सेपरेट रूमच होता एसीचा. बट ह्याच्या अगोदर साहेब बख्तावरमध्ये सुद्धा ज्या वेळेला होते फ्लॅटमध्ये राहत, त्यावेळेला सुद्धा टिटो आणि टँगोसाठी सेपरेट एसी रूम होता. मी आवर्जून सांगेन, आजही बॉम्बे हाऊस जे साहेबांचं मेन ठिकाण आहे, जिकडे साहेब बसायचे, तिकडे गोवा म्हणून आहे श्वान. आणि तुम्ही जर बघाल कित्येक लेखामध्ये सुद्धा असा उल्लेख होता की हा एकमेव गोवा हा श्वान आहे जो टाटा साहेबांबरोबर त्यांच्या मीटिंग रूममध्ये बसून मीटिंग अटेंड करतो. तर मला एवढंच फक्त सांगायचंय, गोवा हा जो होता हा एक स्ट्रे डॉग होता, जो बॉम्बे हाऊसमध्ये आला. साहेबांना त्याच्यावरती प्रेम वाटलं, आणि तर साहेबांना जी कुठचीही कुत्रं अवतीभोवती यायची, श्वान वगैरे, तर ते साहेबांना नेहमी असे वाटायचे की येस आपलेच आहे. तो विषय असा होता की एकदा साहेबांना वेळ दिली होती प्रिन्स चार्ल्सनी, आणि साहेब म्हटले की मान्य आहे मला की एवढ्या मोठ्या व्यक्तीने मला वेळ दिली, पण त्यांना प्लीज सॉरी सांगा की मी नाही येऊ शकत. कारण असं आहे की माझे जे श्वान आहे टिटो टँगो, त्यापैकी टिटोची तब्येत बरी नाही आहे, त्या ह्याच्यात मी बिझी आहे, आणि त्या एका गोष्टीसाठी मी त्या अपॉइंटमेंटसाठी किंवा ती जी मला वेळ दिली आहे त्यामुळे मी तिथे येऊ शकत नाही. मंडळी, रतन टाटांविषयींच्या आठवणींचा ठेवा इतका मोठा आहे ना की तो एका कार्यक्रमात, एका चर्चेत पूर्ण होणार नाही. मंडळी, ज्येष्ठ उद्योग महर्षी रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा अशी विनंती करणारा प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोक प्रस्ताव बैठकीत मांडला. महाराष्ट्र सरकारकडून उद्योगरत्न म्हणून दिला जाणारा पुरस्कार यापुढे रतन टाटा पुरस्कार नावानं ओळखला जाणार आहे. तसंच महाराष्ट्र उद्योग भवनाचं नामांतर देखील रतन टाटा उद्योग भवन असं करण्यात आलंय. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.
रतन टाटा यांच्या रूपानं एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक आपण गमावला असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकप्रस्ताव मांडताना व्यक्त केली. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची विनंती केली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.